श्री स्वामी समर्थ. 2 मार्च होळी पौर्णिमा. प्रत्येक आईने मुलांच्या प्रगतीसाठी आणि नोकरीसाठी आईने करायचा गुप्त उपाय. नमस्कार मैत्रिणींनो, 2 मार्च सोमवार होळी पौर्णिमा आणि याच दिवशी येत आहे भयंकर चंद्रग्रहण. हो, तुम्ही बरोबर ऐकलाय. या दिवशी आकाशमंडळात अशा काही घटना घडणार आहे ज्या तुमच्या मुलांचे भविष्य बदलू शकतात. आज मी तुम्हाला ग्रहण आणि होळी या दोन्ही शक्तींचा वापर करून मुलांच्या प्रगतीसाठी आणि नोकरीसाठी एक असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही याआधी कधीच ऐकला नसेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण एक छोटीशी चूक ग्रहणाचा दोष वाढवू शकते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा दिवस साधासुद्धा नाही आहे. या दिवशी आहे होळी पौर्णिमा. पण तुम्हाला माहीत आहे का, शास्त्रानुसार या पौर्णिमेला अमृतसिद्धी योग जुळून येत आहे. आजचा हा व्हिडिओ माझ्या त्या प्रत्येक आईसाठी आहे जिचं मूल अभ्यासात मागे पडलं आहे, ज्याचं मन एकाग्र होत नाही आहे किंवा ज्यांच्या घरात तरुण मुलं मुली नोकरीसाठी वणवण भटकतात आहेत पण यश पदरी पडत नाही आहे. आज मी तुम्हाला असा एक गुप्त उपाय सांगणार आहे जो केवळ एका आईनेच आपल्या मुलांसाठी करायचा आहे. हा उपाय इतका प्रभावी आहे की मुलांच्या आयुष्यातील अडथळे अक्षरशः जळून खाक होतील. पण सावधान, हा उपाय करताना काही चुका टाळायच्या आहेत, नाही तर याचे फळ मिळणार नाही. तो उपाय काय आहे, तो कधी करायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण व्हिडिओच्या मधात मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या मुलांचं नशीब बदलू शकते. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या परिवाराचा हिस्सा होण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, आजची सेवा म्हणून कमेंट बॉक्समध्ये ओम गंग गणपतये नमः, श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येईल. बऱ्याचदा आपण पाहतो मुलं हुशार असतात पण परीक्षेच्या वेळी सगळं विसरतात किंवा मुलाखतीला गेल्यावर अगदी शेवटच्या क्षणी नोकरी हुकते. तुम्हाला वाटतं का हे सहज आहे? नाही, यामागे असू शकतात काही दोष किंवा नकारात्मक ऊर्जा. होळीच्या रात्री अशी एक शक्ती असते जी ब्रह्मांडात संचार करत असते. जर आईने या रात्री आपल्या मुलाच्या नावाने काही ठराविक वस्तूंचा वापर करून हा गुप्त उपाय केला तर मुलांची बुद्धी कुशाग्र होते आणि नोकरीच्या मार्गातील सर्व शनी किंवा राहू यासारखे अडथळे दूर होतात. मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे. माझ्या ओळखीच्या एका ताईच्या मुलाला 3 वर्ष नोकरी मिळत नव्हती, पण मागच्या वर्षी त्यांनी हा उपाय केला आणि आज तो मुलगा एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे. हा उपाय कोणता? चला तर मग जाणून घेऊया विशिष्ट विधीबद्दल. मातांनो, या वर्षीची होळी साधी नाही, कारण याच दिवशी चंद्रग्रहणसुद्धा लागत आहे. जेव्हा ग्रहणाची सावली चंद्रावर पडते तेव्हा वातावरणात मोठी उलथापालथ होते. पण घाबरू नका. शास्त्रानुसार ग्रहणाचा काळ हा सिद्ध काळ मानला जातो. म्हणजेच या काळात केलेले उपाय इतके प्रभावी असतात, इतर दिवसांपेक्षा 100 पटीने जास्त फळ देतात. तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी ही सुवर्ण संधी आहे. 1. ग्रहणात काय करू नये? ऐका, सांगते. पहिले हे समजून घ्या की काय टाळायचे आहे. ग्रहणाच्या सूतकात काही ग्रहण काळात घरात कोणतीही अन्न उघडे ठेवू नका. त्यात तुळशीची पाने टाकून ठेवा. ग्रहण काळात काहीही खाऊ नका किंवा झोपू नका. सर्वात महत्त्वाचे, या काळात मुलांवर चिडू नका,
कारण घरात भांडणे करू नका, कारण या काळातील नकारात्मकता मुलांच्या मनावर परिणाम करू शकते. ग्रहणात काय करावे सांगते, ऐका. अभ्यासासाठी आणि प्रगतीसाठी जेव्हा ग्रहण सुरू असेल तेव्हा आईने आणि मुलाने एकत्र बसून किंवा मुलाने एकट्याने ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. ग्रहणात केलेली मंत्रसाधना मुलाची एकाग्रता आणि स्मरणशक्ती अफाट वाढवते. जर तुमचे मूल अभ्यासात खूप कच्चे असेल तर त्याला ग्रहणाच्या वेळी सरस्वती मंत्र जपायला सांगा. ग्रहणातील विशेष गुप्त उपाय सांगते, नोकरी आणि यशासाठी ऐका. ज्या मुलांच्या नोकरीत वारंवार अडथळे येत आहेत त्यांनी ग्रहणाच्या काळात एका तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाकावे आणि ते समोर ठेवून बसून जप करावा. ग्रहण सुटल्यानंतर मोक्ष झाल्यानंतर ते पाणी एखाद्या झाडाला टाकावे. यामुळे मुलांच्या कुंडलीतील ग्रहण दोष किंवा पितृदोष दूर होऊन नोकरीचे मार्ग मोकळे होतात. ग्रहण सुटल्यानंतरची मुख्य कृती सांगते, ऐका. ग्रहण सुटल्यानंतर घर स्वच्छ धुवून घ्यावे, देवाला अभिषेक करावा आणि त्यानंतर होळीचा मुख्य उपाय पिवळ्या कापडाची पोटली करावा. लक्षात ठेवा, ग्रहणाच्या नकारात्मकतेचा नाश होण्यासाठी होळीच्या पवित्र अग्नीत होणार आहे. त्यामुळे हा दुहेरी योग तुमच्या मुलांचे आयुष्य उजळून टाकेल. हा उपाय तुम्हाला 2 मार्चच्या रात्री म्हणजेच होळी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. यासाठी तुम्हाला लागेल 1 कोरी सुपारी, 2 लवंगा, फूल असलेल्या, थोडी पिवळी मोहरी आणि 1 पिवळा कपडा. रात्री जेव्हा घराबाहेर होळी पेटली जाते त्यावेळेस तुम्हाला घराच्या देवघरात बसायचे आहे. मुलाचे नाव मनात घेऊन एका पिवळ्या कापडात ही सुपारी, लवंग आणि मोहरी बांधायची आहे. ही गाठ मारताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. पण थांबा, ही पोटली फक्त बांधून ठेवायची नाही. यातला सर्वात महत्त्वाचा भाग आता येणार आहे. ही पोटली घेऊन तुम्हाला तुमच्या मुलाच्या डोक्यावरून 7 वेळा उतरवायची आहे. पण ते कोणत्या दिशेला आणि त्यानंतर त्या पोटलीचं काय करायचं हे मी तुम्हाला सांगते. पण त्याआधी एक छोटीशी आठवण, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. ज्या मुलांच्या नोकरीत अडचणी येत आहे त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात बसून एक विशेष कृती करायची आहे. आईने आपल्या मुलाच्या हाताने थोडी साखर आणि पांढरे तीळ एका पात्रात घालायला सांगा. या साखरेचा वापर कसा करायचा ते सांगते, ऐका. रात्री जेव्हा चंद्र पूर्ण दिसेल तेव्हा मुलाने ओम सोमाय नमः म्हणत चंद्राला अर्घ द्यायचे आणि राहिलेली साखर गाईला खाऊ घालायची. यामुळे चंद्र बलवान होतो आणि मानसिक शांतता मिळते, ज्यामुळे निर्णयाची क्षमता वाढते. आता वळूया त्या सर्वात मोठ्या गुप्त उपायाकडे. जी पोटली आपण तयार केली होती ती पोटली घेऊन तुम्हाला होळीच्या ठिकाणी जायचे आहे. जेव्हा होळीची प्रदक्षिणा चालू असते तेव्हा कोणालाही न सांगता शांतपणे ती पोटली आपल्या पदराखाली लपून न्यायची आणि मुलाच्या उज्ज्वल भविष्याची प्रार्थना करून ती होळीत अर्पण करायची आहे. हे करताना कोणाशीही बोलायचे नाही, मागे वळून पाहायचे नाही. हे गुप्त असणेच याचे सर्वात मोठे यश आहे. तर मातांनो, ग्रहण आणि होळीचा हा दुर्मिळ योग वाया घालू नका. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे नियम पाळा आणि उपाय नक्की करा. विश्वास ठेवा, तुमची श्रद्धा आणि ही सेवा फळाला येईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू मातांपर्यंत पोचवावा. कमेंट बॉक्समध्ये ओम गंग गणपतये नमः, श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून परमेश्वराचे आशीर्वाद मिळवा. मातांनो, श्रद्धा असेल तर देव दगडातही असतो. हा उपाय मनापासून करा. तुमचे कष्ट आणि हा आध्यात्मिक आधार नक्कीच फळ देईल. मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल आणि नोकरीच्या संधी चालून येतील. 2 मार्चचा हा मुहूर्त अजिबात सोडू नका. हा व्हिडिओ
तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की पाठवा, जेणेकरून त्यांच्या मुलांचे कल्याण होईल. दुसऱ्याचे चांगले केल्यावर आपलेही चांगले होते. हाच निसर्गाचा नियम आहे. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळतील. कमेंट बॉक्समध्ये ओम गंग गणपतये नमः, श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून आपली उपस्थिती नक्की दर्शवा. तुमच्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.